व्हिडिओ करते. अरे वा, काय करायला आवडेल पुढे? मला काय बदलावं वाटतं आपल्याला? कॉमर्स घ्यायला 3 वर्ष तुम्ही होता, आवाज बदलला, तर आपल्याला नेमके काय अपेक्षित बदल आहे? बरोबर करते विचारलं की दीपिकला? काय अपेक्षित बदल मला वाटतं? काय अजून मुलांसाठी मला काय करावं असं वाटतं? कोणी पण उत्तर द्या. आपलं एक मिनिट, माझा प्रश्न तुम्ही ऐकून द्या. म्हणजे मला असं म्हणायचं की यू आर मराठी मीडियम स्टुडंट, कंपॅरेटिव्हली आपण जेव्हा एक कॉम्पिटिशनला वगैरे जातो, आपण एखाद्या बाहेरच्या कॉलेजला कॉम्पिटिशनला वगैरे जातो, तेव्हा थोडंसं आपल्याला गिल्ट एक असतं की काही गोष्टी आपल्याला पटकन समजत नाही किंवा आपण ते कोप करायचा प्रयत्न करत नाही. तर मग अशा काही असे काही अपेक्षित बदल आहेत का ते तुम्हाला जाणवतात आणि ते आवडतात? त्याची मुलं कॉम्पिटिशनला गेले, ओंकार गेला, फोटो केला, अर्चिता गेली किंवा प्रतीक्षा मागे केलं किंवा कुठल्याही इव्हेंटला आता आपण RITला गेलो, ते कॅम्पस कसे डेव्हलप आहे. आता बरीचशी उदाहरणं झाली की मुलींचे आवाज कॉरिडॉरमधून मला खूप कमी येतात. ऍक्च्युली एक ऑलरेडी फिक्स आहे. मी तुम्हाला ओरडण्याच्या पाठीमागं कारण हे होतं की आपण बोलत असताना, चालत असताना, आता या आजच्या मुली खूप जोरजोरात आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही आता आम्ही बाहेरच्या म्हणजे कॉलेजला जेव्हा व्हिजिट करायला गेलो तेव्हा बाकीच्या कॉलेजचे प्राचार्य कुठल्या सुद्धा म्हणजे ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही, पण आपल्या कॉलेजचे प्राचार्य प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने हँडल होत्या काय होत्या प्रत्येक गोष्टीला ते प्राचार्य सरांचा एज्युकेशनकडनं कॉन्टॅक्ट होता, डायरेक्ट मुलांसंग कॉन्टॅक्ट होते. म्हणजे आम्ही जाऊ कॉम्पिटिशनला माझा सिलेक्शन झालं जॉबला तेव्हा प्राचार्य सरांनी मला स्पेशल केबिनमध्ये इन्व्हाइट केलं. त्यात सांगितलं की तुला कुठं पण काय पण अडचण असू दे, मी तुला ती मदत करतो तिथं. आणि त्या दिवशी संध्याकाळी मॅडम मी सरांना फोन केला, सरांनी प्राचार्य सरांना सांगून त्या दिवशी माझी मदत केली. सांगोल्याला मी एकटाच होतो रात्री, मग तिथून येण्याची सगळी सोय सोने सरांनी प्राचार्य सरांनी केली. आणि आपल्या सोने सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर पंढरपुरात म्हणा एक ते दगड होतो पारिस म्हणून, म्हणजे ती पारिसाला जर लोखंड चिटकलं तर त्याचं सोन्यात रूपांतर, हा परीस त्याचं लोखंडाला लागला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं म्हणा. तसं सोनं सर आहे, त्यांच्या संपर्कात जो पण येईल त्याच्या आयुष्यात सोनं होते, कारण की माझ्याच आयुष्याचं झाले. आता फर्जर मॅडम बद्दल बोलायचं म्हणजे फर्जर मॅडम आपल्या एका मुलाला म्हणजे माझ्या तर म्हणजे माझी बहीण मॅडमकडे शिकलेली आहे. बहीण सांगते की एखादी आई जशी तिच्या मुलगीची काळजी घेते तशा मॅडम प्रत्येक मुलीची काळजी घेतात. मग ती एका वेळेला